4 फेब्रुवारी 2026चा तो दिवस होता. दुपारचे 11:30 वाजलेले असतील. 12वीमध्ये शिकत असलेला अमन 11:30 वाजता अचानक घरी आलेला होता. त्याची आई भाकरी करत होती. त्यावेळेला अचानक तिला कोणीतरी आलंय असं जाणवलं. बाहेर येऊन बघितलं तर तिचा पोरगा होता. तो एकटा नव्हता, तर त्याच्यासोबत एक पोरगी होती. दिसायला सुंदर अशी असलेली पोरगी, सडपातळ शरीर, चेहरा गोरा गुमटा, केस लांब आणि पाठीवरती दप्तर होतं. याच्या पण पाठीवरती दप्तर होतं. गाडीवरती आलेलं होतं दोघं. ज्या वेळेला हे दृश्य बघते त्यावेळेला तिला समजत नाही की नेमका काय विषय आहे. पोराला विचारते काय झालं. त्यावेळेला तो सांगतो की हे आजपासून माझी बायको आहे, मी हिला पळवून आणलेलं आहे, आम्ही दोघं प्रेम करतोय. आता ज्या वेळेला त्याची आई ऐकते असं, त्यावेळेला तिला समजत नाही की याला तर मिसरूड पण फुटलं नाही आणि ह्या पोरगी घेऊन आला. 12वीमध्ये शिकत असलेला अमरने हे जे कांड केलं होतं त्याच्यामुळे पुढे चालून असं काही घडलं त्याच्यासोबत, ज्याची घटना आज सोशल मीडियावरती व्हायरल आहे. पूर्ण स्टोरी सांगतो भावांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, या घटनेची सुरुवात 2 वर्षापूर्वी होते. अमन 2 वर्षापूर्वी 11वीत ॲडमिशन घेतो 10वी झाल्यानंतर. पण त्याचे काही लक्षणं अशी नव्हती की शाळा शिकायची, नोकरी लागायची. घरी चांगली 25-30 एकर शेती होती. बिनधास्तपणे राहणारा पोरगा, बापाचा पैसा खर्च करायचा. त्यामुळे त्याला असं काही टेन्शन नव्हतं की मी काम करेल, कमवेल, मग घर चालेल. त्यामुळे तो ऐश करायचा आणि 4 टोळकी पोरं घेऊन फिरायचा कॉलेजमध्ये. त्याच वेळेला आता त्याच कॉलेजमध्ये त्याच्याच वर्गामध्ये सुमन नावाची एक पोरगी, तिनं पण ॲडमिशन घेतलेलं होतं. त्याच्या गावापासून 15 किलोमीटर दूरवर असलेलं तिचं गाव. दोघांच्या मध्येच कॉलेज होतं. 7 किलोमीटर दोघांपासून होतं. त्या कॉलेजमध्ये दोघं होते. दिसायला चांगली सुंदर होती ही सुमन. आता ज्या वेळेला पण कॉलेजला यायची, बघायची की हा अमन कसा टवाळकी करतोय, कशी भांडणं करतोय, कसं वादावादी करतोय कॉलेजमध्ये. ते बघून तिला वाटायचं की अरे काय पोरगा आहे, असं करतोय, कसं चालत असेल. नावं ठेवायची, त्याच्यावर लक्ष ठेवून असायची की असं का करतोय, विचार करायची. पण त्याचा तिला अंदाज काय आला नाही. पुढे चालून हिचं हेच लक्ष ठेवणं त्याच्यावरती प्रेम जडवतं हे तिला माहीत नव्हतं. हळूहळू सारखं त्याच्याबद्दल विचार करत करत तिच्या मनामध्ये त्याला प्रेम झालं होतं. आणि दुसरीकडे अमन त्याच्या मित्रांसोबत ज्या वेळेला फिरायचा त्यावेळेला त्याचे मित्र लक्ष द्यायचे की अरे ही पोरगी तर याच्याकडे बघती, लक्ष देते. त्यावेळेला यांनी याला अमनला भडकावायला चालू केलं. अरे बघ तुझ्याकडे बघती. तो म्हणायचा नाही रे. तो पोरं म्हणायची अरे खरंच आहे. असं करत करत यालाही झाडावर चढवलं होतं. आता दोन्हीकडून उंच डोंगरावर उभा होते. दोघांनी एकमेकाला हात मिळवला. दोघांमध्ये आता बोलणं चालणं चालू झालं. पुढे चालून दोघांनी एकमेकाच्या मनातलं सांगून दिलं. ठरवलं की लग्न करायचं. पण विषय असा होता की जी सुमन होती तिच्या घरचे तिच्यासाठी स्थळ बघत होते. मध्यमवर्गीय कुटुंबातील असलेली ही पोरगी सुमन, चांगल्या घराचं स्थळ आलं होतं. पोरगा आर्मीमध्ये नोकरीला होता, त्यामुळे तिच्या घरचे उरकून द्यायचं बघत होते. त्या पोराला पण ही सुमन पसंत पडली होती. पण सुमनला तर या अमनवरती प्रेम होतं. करायचं काय दोघांनी ठरवलं, ठीक आहे पळून जायचं. दुसऱ्या दिवशी तिनं 3 कापडं टाकली बॅगेत, दप्तर घेतलं आणि शाळेला आली. आणि इकडे अमन आज गाडी घेऊन गेला होता. गाडी घेऊन गेला, सुमनला बसवलं, आला घरी घेऊन. ज्या वेळेला त्याच्या आईने हे दृश्य बघितलं, त्याच्या बापाला फोन केला. तिचा बाप आला 2 माणसं घेऊन. त्याला समजत नव्हतं की आता काय राहायचं काय. याचं तर पूर्ण वय बी नाही. आता या घरांमध्ये त्यांनी वाद चालू केला. त्यावेळेला तिनं ॲड्रेस वगैरे विचारला सुमनच्या घरचा. तिथं गेली, बोलणं चालणं केलं. शेवटी पोराच्या घरी थोडी प्रॉपर्टी होती, त्यामुळे ते पण होकार देतात आणि आता काय करू शकत नाही म्हणतात. आणि ते सगळं घडल्यानंतर या दोघांचं लग्न लावून दिलं जातं. पण मला समजत नाही की एक 12वीतला पोरगा असं कसं काय करू शकतो. आता याच्यावरती तुमचं काय मत आहे, कारण काय असेल असं करण्याचं, कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो. अशा गोष्टी आपल्याला त्याच्यापासून दूर राहिलं पाहिजे, खास करून ज्या वेळेला आपण शाळा कॉलेजमध्ये असेल त्यावेळेला. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा.